नुकतंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी झालेली आहे आणि त्याकरता भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेने सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारूप मतदार यादी जाहीर केली। त्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे। एकच मतदारांचे 2-2 युनिक ID तयार करण्यात आलेला आहे। ह्या सर्व प्रकारचा घोळ या मतदार यादीमध्ये आहे आणि त्याचा दुष्परिणाम निवडणुकीवर पडणार आहे। याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया। मी गणेश राव आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025साठी जाहीर झालेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभागानुसार प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली। मात्र या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक आणि गंभीर त्रुट्या असल्याच्या तक्रारी नागरिक व इच्छुक उमेदवाराकडून करण्यात येत आहे। यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरलेली आहे। प्रारूप यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मतदार व इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागाची मतदार यादीचा अभ्यास करीत असल्यास त्यांच्या कुटुंबियांच्या सदस्यांच्या नावाची पडताळणी केली असता यादीमध्ये अनेक घोळ दिसून आले। अनेक नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे दिसून आले आहे। काही नागरिक राहतात एका प्रभागात तर मतदान आहे दुसऱ्या प्रभागात। अनेक प्रभागातील स्थानिक मतदार इतर ठिकाणी गेल्याने इच्छुक उमेदवाराने संताप जाहीर केलेला आहे। काही प्रभागातील 500 ते 600 तर काही प्रभागातील चक्क 1000च्या वर मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आलेले आहे। यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या मतदानावर परिणाम होईल याबाबत शंका जाहीर केली जात आहे। मतदार यादीत मोठा घोळ नगर परिषदेकडून करण्यात आल्याचे सर्व पक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। 8 ऑक्टोबरला यादी जाहीर झाली, 13 नोव्हेंबरला त्यावर आक्षेप घेणे आहे। एवढा अल्पसा वेळ त्यांना देण्यात आला। एकीकडे समस्या मोठी, अनेक घोळ आणि या सर्व घोडीच्या एवढ्या कमी वेळामध्ये कसं संतुष्टी करू शकते म्हणून सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यांना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली। त्यावर 17 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आली होती। परंतु काय खरंच एवढ्या वेळामध्ये ही समस्या सुटेल का? अनेक लोक म्हणतात की ही समस्या सुटणार नाही। नगरपालिकेने यादीमध्ये ज्या पद्धतीने घोळ निर्माण केले आहे त्यात सर्वात मोठा घोळ एकच मतदाराची 2-2 युनिक ID आहे। हे कसे शक्य आहे? एकच नाव, एकच फोटो, एकच पत्ता, मग त्याला 2 ID कशी? यावरून नगर परिषदेच्या कार्यात नुसता गोंधळ असल्याची चिंता इच्छुक उमेदवारांनी जाहीर केली आहे आणि या नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावर कामकाजावर अनेकांनी संतापही व्यक्त केलेले आहे। नगर परिषदेने फक्त एका प्रभागात 3000 ते 3200 मतदार असावा या पद्धतीने कार्यालयातच बसून इकडची नावे तिकडे आणि तिकडची नावे इकडे केलेले आहे आणि यामुळे हे सर्व घोळ झालेले आहे। कारण यांनी वास्तविक ग्राउंड झिरोवर जाऊन कोणती यादी तयार केलेली नाही अशीही टीका करण्यात येत आहे। या सर्व गंभीर समस्येवर नागरिकांचे व इच्छुक उमेदवारांची काय मत आहेत ते आपण जाणून घेऊया। मतदार याद्या ज्या प्रकाशित केल्या आहेत नगर परिषद तुमसरने, त्या यादीमध्ये आता मी राहतो प्रभाग क्रमांक 5मध्ये आणि माझ्या प्रभागातील बराचसा मतदान हा प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 6 आणि प्रभाग क्रमांक 7 या एवढ्या प्रभागामध्ये माझ्या प्रभागातील मतदारांना टाकलेला आहे यांनी। आणि आक्षेपाची वेळ फक्त 5 दिवस दिली होती। त्यामुळं आता एक अंदाजे 3000 मतदारांचा एक प्रभाग जर आपण पकडला तर 6 प्रभागाच्या मतदार याद्या घेऊन त्यातून 18000 मतदारातून आपले मतदार शोधणे आणि आक्षेप घेणे यावर हा 5 दिवसाचा वेळ आम्हाला अपुरा होता। त्यामुळं आम्ही आता त्या दिवशी सर्वपक्षीय एक पत्रकार परिषदही घेतली आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनही दिलेलं आहे सर्व पक्षाकडून। आणि मतदानाच्या दिवशी जर ह्या मतदार यादींचा शुद्धीकरण झाला नाही तर मतदानाच्या दिवशी या तुमसर शहरातील 8 ते 10,000 मतदार हे मतदानापासून वंचित राहणार आहे, यात काही शंका नाही। कारण मतदारांना काय आहे की त्यांचा जो परंपरागत बूथ आहे त्या बूथवर ते जातील, त्या बूथवर अधिकारी त्यांना सांगतील की बाबा तुझा मतदान या ठिकाणी नाही आहे। अशा परिस्थितीत ते आपल्या घरी जाऊन आराम करतील, ते काही दुसऱ्या इतर कुठल्याही बूथवर जाणार नाही। त्यांना काय घेणं देणं आहे बूथ फिरायला।
त्याचप्रमाणे काही बोगस मतदानही आम्हाला मतदार यादीमध्ये आढळले आहेत की त्यांची आय डी वेगवेगळी आहे, नाव एकच आहे, फोटो एकच आहे आणि वेगवेगळ्या आय डीवर ते मतदान नोंदवले गेलेले आहेत. असेही बरेच मतदार आम्हाला बऱ्याच प्रभागाच्या मतदार यादीमध्ये सापडले आहेत. नगरपालिका चुनावच्या पहिले आता जो प्रारूप यांनी प्रारूप केलेला आहे यादीचा, त्याच्यामध्ये जवळजवळ मला तरी वाटतो एक 10 ते 12 हजार लोक जे मतदार आहेत ते वंचित राहतील. याद्या पूर्ण प्रभागामध्ये जेव्हा आम्ही बघितल्या त्याच्यामध्ये या प्रभागातले लोक त्या प्रभागात एवढ्या नावांची चूक आतापर्यंत कुठल्याही वेळेस नगर परिषदच्या एवढा मोठा घोळ झालेला नाही. सध्या आता जे चुनाव होणार आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 हजार लोक मतदान करण्यात वंचित राहतील अशी आशंका आहे. याच्यावर नगरपालिका प्रशासन व चुनाव आयुक्तालय जे महाराष्ट्राचे चुनाव आयुक्तालय आहेत त्यांनी गांभीर्याने याच्यावर विचार करावा. अन्यथा जे काही लोक वंचित राहतील, एका बाजूला सरकार म्हणतो की एकही माणूस वंचित राहणार नाही, परंतु आता प्रारंभात असा माहीत झाला की अजून पुन्हा जेव्हा एवढे घोळ आले, सर्व पक्षीय लोकांनी याचा विरोध केला आणि हा वंचित राहणारा जो पक्ष आहे, जो मतदान आहे, त्याच्यावर हा खूप मोठा म्हणजे त्यांच्यासोबत ही खूप मोठी एक लाजिरवाणी गोष्ट होणार आहे. त्याकरता प्रशासनाने माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर याच्यावर विचार करून ही सुटका करावी की जेणेकरून कुठलाही मतदारातून वंचित राहणार नाही, याच्या त्यांनी दक्षता घ्यावी. अन्यथा याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनाच्या रूपात होणार. त्यामुळे सरकारने किंवा आयुक्तालयाने त्याच्यावर विचार करावे. येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत तुमसर नगरपालिकेमध्ये जी यादी तयार करण्यात आलेली आहे ते 3000 ते 3200 मतदान झाले पाहिजे. बस एवढंच मनधरणी करून त्यांनी इकडचे ओट तिकडे, त्या प्रभागातले ओट तिकडे, त्या प्रभागातले ओट तिकडे असं करून यादीत फार मोठा घोळ केलेला आहे. आणि या घोडामुळे जे मतदान करतायत, जे मतदान आपण ज्यांना अंग मानतो का मतदानाचा अधिकार सर्वांना आहे, ते कशाला मतदान करणार आहेत, कुठं कुठं पाहणार आहेत. अशामुळे हे निवडणूक मतदारांसाठी फार मोठी घोडचूक ठरणार आहे. आणि त्यामुळे नगर परिषदेचे निवडणूक अधिकारी यांच्यावर बरोबर यादी तयार केली नसल्यामुळे निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये. तुमच्या शहरामध्ये प्रभाग 12 आहेत आणि प्रभाग 12मध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की खूप सारे मतदार यादीमध्ये म्हणजे एवढे ऑब्जेक्शन आले आहे की आणि एका प्रभागातून 1000 500 ऑब्जेक्शन आले आहे. त्यामुळे काय होईल, इच्छा मतदान खापटवलं गेला असेल तर तो मतदान करायला जाणार नाही. त्यामुळे कसं मतदान प्रतिशत कमी होईल व त्याचा इफेक्ट येणाऱ्या नगर परिषदेमध्ये जे आपल्याला चांगलं स्वच्छ आपल्याला जे नगरपरिषद चालवायची आहे तर ते होणार नाही. त्याच्या दुष्परिणाम असं होईल की जे वाईट वृत्तीचे लोक आहेत, ज्यांनी इकडचे मतदान तिकडे हलवले अगोदर, काही लोकांनी इकडचे तिकडे केलं, ते त्यांच्यामध्ये कसं त्यांना फायदा मिळेल. म्हणून माझं ही विनंती आहे शासनाला की हे मतदार यादी प्रारूप यादी अगर पॉसिबल असेल तर पुन्हा सुधारवून पुन्हा प्रकाशित करावं किंवा प्रॉपरली जाऊन सर्वे करून थोडा वेळ लागेल चालेल, अगोदर प्रॉपरली काम हे प्रॉपरली आधी बनवलं पाहिजे. आपण इच्छुक उमेदवारांची मते ऐकलेली आहे. यावरून असा समजून येत आहे की नगर परिषदेने कुठलीही पारदर्शक, निर्भीड आणि स्वच्छ निवडणूक व्हावी यासाठी कोणतेही कार्य केलेले नाही. उलट मतदारांना त्रास कसा होईल आणि अनेक मतदार मतदानापासून कसे वंचित राहतील याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगावे व अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्याकरता BBG न्यूज तुमसरला नक्कीच सबस्क्राईब करा.